जय भीम मी राणी, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या मुली आल्या आहेत ना माझ्यासोबत, नुसतं टाइमपास करतायत। म्हणजे ना माझ्या पण खूप टाइमपास होतोय, म्हणजे केव्हांचा आम्ही गप्पा गोष्टी करत आहेत। ही दीदी बघा तळोद्याहून आलेली आहे त्यांच्या मामाच्या घरी। कोणत्या गावाहून आली दीदी? हो का, तुमच्या गावाला खूप मासे राहतात ना? भाजी मार्केट, मच्छी मार्केटमध्ये आहे ना। आणि माझ्या बाचीन त्या पण आलेल्या आहेत। परी, तुझं नाव सांग। माझे नाव यशस्वी कपिल खैरनार आहे आणि नकली नेम माझं भूमी आहे। हो का, तुझं नाव? प्रणाली रमेश आखाडे। हो का, म्हणजे ना केव्हांच्या आमच्या गप्पा गोष्टी चालू आहे। म्हटलं बसते निवांत थोड्या वेळ गप्पा गोष्टी करते, त्यानंतरच करते स्वयंपाक। आणि बघा भातसाठी कुकर ठेवून दिलेला होता मी। म्हणजे आज आहे ना मी शेवगाच्या शेंगा बनवते मुगाच्या डाळमध्ये आणि भात। तर म्हटलं पहिले भात टाकून देते, पण गॅस परत बंद करून दिला मी, कारण याच्यात ना खूप आळ्या निघतात। म्हटलं पहिले ना बरोबर साफ करून घेते। माझ्या आरवीचा अवतार बघा कसा झालाय, म्हणजे इकडे बेटा, म्हणजे या मुलगीचं डोकं आहे ना किती विचारते मी, आता 2-3 वेळेस विचारलं तरी पण तिचं केस तशीच करून घेते ती। आणि या पुळ्या काही जायचं नाव घेत नाही। दाखवतो तुझ्या पुळ्या, दवाखाना पण करून झाला पण त्या पुळ्या काही जात नाहीत बिचारीच्या। गरमीच खूप जास्त निघते तिला, म्हणजे ना डोक्यात पण झालंय म्हणून ती डोकं सुद्धा खाजवते। म्हणजे ना तिला दरवर्षी अशा पुळ्या होत राहतात पूर्ण, म्हणजे तिच्या शरीराला होतात। पण या वेळेस आहे ना तिला फक्त चेहऱ्यावर होऊन गेलेलं आहे। आणि आयुष आणि ती एक दीदी या भूमीची बहीण, त्यांचं काय चालू ते पण दाखवते। नुसतं खलबत्त्यामध्ये चना कुटत आहेत दोघंच्या दोघं। दादा काय करतोय? दीदी रिमी काय करते? दादा काय करतोय? आयुष काय कुटतोय? चालू द्या तुमचं काम। हा चला, आता मी पटकन तांदूळ साफ करून घेते, कारण खूप बारीक आळ्या निघतायत। त्यानंतरच लागते स्वयंपाकला। आता मला स्वयंपाक करू द्या, नंतर गप्पा गोष्टी करू आपण स्वयंपाक नंतर। हा मस्त येऊन बसतात आणि गप्पा गोष्टी करतात, मग मी पण सर्व काम सोडते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारते। फोन आला, आजीचा फोन आहे, थँक्यू। बघा बरोबर आला आज द्यायला, नाही तर आहे ना कट करून देत होता फोन। हॅलो, बोल बाई। होऊन गेले तांदूळ साफ, म्हटलं पटकन भात टाकून देते। आणि मुलींनी ना माझे काम पण करून दिलेलं आहे, मस्त भाजीचं साहित्य ना कट करून दिलं त्यांनी, म्हणजे गप्पा गोष्टी करता करता मला काम सुद्धा करू लागतात ते। आणि एवढ्या शेंगा सोडल्या त्यांनी, आणि बाकीच्या शेंगा सोलायला माझ्या सासूबाईंनी त्यांच्याकडे देऊन दिलेल्या आहेत। म्हटलं तोपर्यंत मी दुसरं काम करून घेते। मुली येतात ना, मग थोडंफार काम सुद्धा करू लागतात मला। खूप वेळ होऊन गेला मला आज तांदूळ साफ करायमध्ये। उद्या आहे ना मला वेळ काढून आहे ना पूर्ण तांदूळ साफ करून झालं बेटा। बघा आरवी ना शेवगाच्या शेंगा पण घेऊन आली आजीकडून सोलून। ओके बेटा, आण। छान लागतात अशा डाळमध्ये शेंगा, लसूण आणि शेंगा सोलून दिल्या। उद्या आहे ना पूर्ण तांदूळ साफ करावं लागतील, कारण कसं मग जास्त खराब होऊन जातील ना, यासाठी। त्या दिवशी दळण पण करून घेतलं मी, 20 किलो दळण, म्हणजे 20 किलो गहू पूर्ण साफ करून घेतले आणि दळून पण आणले दळण। चपात्यांचं जास्त टेन्शन नाही मला आज, कारण पीठ आहे ना दुपारचं 2-3 चपात्यांचं पडलंय। म्हणजे ना आम्ही सर्व भात खाणार आहेत डाळमध्ये, आणि फक्त आयुषच्या पप्पांसाठी 2-3 चपात्या आणि थोड्याशा कांद्याच्या भज्या पण करायच्या आहेत। तांदूळ पळत आहेत सर्व। बेटा मला तिच्यामध्ये आता, आणि उलटी पण द्या, कुकरचं झाकण पण दे बेटा। आणि कुठली पण दे, कुकरचं झाकण पण दे, मोठ्या कुकरचं।
चला आता भात तरून गेला, आता पटकन शेवगाच्या शेंगाची भाजी बनवून घेते. बेटा एक खलबत्तात कुटून दे मला, त्याच्याकडून खलबत्ता घेऊन घे. दादा खलबत्ता दे, खलबत्ता. आयुष बघा कुठू पण देत नाही, दाखवते तुम्हाला. दादा लसूण तर कुटून घेऊ द्या आम्हाला. दे पटकन लसूण कुटून देते दीदी. जाऊ दे दीदी, कढईमध्येच कुटून दे बेटा, जाऊ दे. ती मुशी घेऊन घे कुटायची. ऐकत नाही हा मुलगा बघा, काम पण करू देत नाही पटकन. मोबाईल देऊन दे त्याला, थोड्या वेळ दे बेटा, थोड्या वेळ दे. असंच चालू आहे या सर्व मुलांचं दिवसभर, असंच चालू आहे. डायरेक्ट खूप परेशान करतायत. दुपारी झोपले पण नाही, एक पण मुलगा झोपला नाही दुपारी. सर्व लसूण घेतले बेटा, कुटून घे. मी दुसरी तयारी करून घेते. बघा पूर्ण चणे असे बारीक कुटून टाकले त्याने, घरात पूर्ण घाण केली. काहीच नाही बेटा, राहू दे. काय झालं? काय झालं बेटा, काय झालं? कोणीच घेतलं नाही तुझा खाऊ. त्याला असं वाटलं माझ्या चना ती दीदीने खाल्ला. बस 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 बेटा, राहू दे, देऊन दे त्याला, देऊन दे. बघा असं कुटावं लागलं. चला ती गॅसची कडी दे रे बेटा, ही गॅसची रिंग दे, दे ती बा, हां तीच दे. या साईडला भात ठेवून देते आणि इकडे भाजी बनवून घेते. पोरींनी मस्त मला सर्व साहित्य कट करून दिलं. थोडंसं काम सोपं होऊन गेलं माझं आज. कसं माझी आरवी लहान आहे अजून, ती एवढं काही करू शकत नाही ना, तरी पण झाडायचं वगैरे करते ती. पण मग जास्त काही सांगत नाही मग मी तिला. तेलाची बरणी घासायला टाकली म्हणून डायरेक्ट असंच तेल ओतते. ते जिरं दे बेटा. याच्यात टाक. आज पटकन स्वयंपाक होऊन जाणार ना, तुम्ही मदत केली मला. तर एक प्लेट पण दे बेटा शेंगा धुवायसाठी. शेंगा धुवून याच्यात टाकणार आहे. सर्व फ्राय झालं की छान असतात शेवगाच्या शेंगा, खूप पौष्टिक असतात. मुलांसाठी तर छान असतात. याच्यात धुताना येणार बेटा. हां थोडंसं लसूण कांदा भजीमध्ये टाकणार. कांद्याच्या भज्या बघा माझ्या आयुष दाखवते तुम्हाला, कुठून पाहतोय मला. दादा खाली उतर, उतर लवकर, आता बसवलंय ते, उतर उतर बेटा, उतर ना दादा. पूर्ण तो नळाचा पाईप आहे ना, पूर्ण म्हणजे आयुष आरू दोघं तोडून टाकतात. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच बसवलं त्याला. अजून आता काय करतात काय माहिती, त्यांनाच माहिती. कांदा नाही ते लसूण आहेत बेटा, हे भरतं तिथून. उठ बेटा खाली बस. दीदी भरलं का? जिरं कुठं गेलं? मला देऊन दे इथं, चटका नको लावजो. हा दादा नको, मला त्याच्यात टाकायचे भजे, खाशील ना तू? तुला आवडतात ना? उतर लवकर. बघा आता मी फोडणी देते भाजीला, उडणार मग गरम. हा तेल तापून गेलं. राईट नाही बेटा, ते जिरं आहे आणि हे अजवाईन आहे. अजवाईन आहे ना, त्याच्यात टाकायची आपल्याला. कशात? मिरच्या जास्त होऊन जाणार, थोड्याशा काढून घेते. हो मी आज आहे ना, हे बघा शेवगाच्या शेंगा डाळमध्ये. ते मुगाची डाळ पण द्या मला पटकन. मुली काही काम सुधरू नाही देतात मला, नुसतं मध्ये मध्ये करतात. म्हणजे त्या सुद्धा काम आवरू लागतात, पण खूप टाइमपास करायला लावतात मला. ते बघ तिथं डाळ होती ना बेटा पिशवीमध्ये. हां नाही पिशवीमध्ये बघ, कढीपत्ता नाही आहे. मी शेवगाच्या शेंगा. आता बेटा उडणार आहे, सरक गरम तेल आहे.
तो बाई असाच फिरत राहतो बिचारा, त्याला चपाती पाहिजे असते. काय झालं? ज्यावर बघा, याला आता ज्यावर पाहिजे, बाहेर झोपायचंय गलीमध्ये ज्यावर टाकून. दीदी याला एक ज्यावर नाही उशी देऊन द्या बेटा. आता ते कवर खराब नको करू या, खूप दिवसापासून मी उशीचे कवर पण टाकले होते शिवायला. आज शिवून आणलेत, म्हटलं लावून पण देते, पहिले तेच लावून दिले. थोडीशी हळद. बेटा मला डाळ नाही दिली का? डाळ पिशवीत पाय ना, मी आता आणली ना. नाहीये, घेते मी, थांबा. मस्त फोडणी झाली आहे, आता त्याच्यात टाकते पाणी, नंतर टाकणार शेंगा. चला आता मी पटकन आवरते, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. भाजीला आहे ना छान उकळून गेलेली आहे, आणि शेवगाच्या शेंगा आणि मुगाची डाळ पण मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यात टाकून देते. हे मुलं इतकी मस्ती करतायत ना, दाखवते तुम्हाला, थांबा. शांत शांत राहावा, फार मस्ती चालू आहे तुमची. आता याला कमी गॅसवर छान शिजू देते, झाकण पण ठेवून देते, जेणेकरून लवकर भाजी शिजून जाणार. बघा मुलांची मस्ती दाखवते. चला, असं मारामारी नाही, व्यवस्थित खेळा, व्यवस्थित. दादा काय झालं? सोड 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 बेटा. हे बघा माझे आयुष पण कसा करतोय. चम्मच घेऊ का मी आता? चम्मच घेऊ का आता यांना मारायला मी? दादा सोनाईश नको. हे बघा आयुषच्या अंगात पण किती मस्ती येते, बघा कसा दादाला ओढतोय. बस बस बस, पोरांनो बस. हे बघा, हे सगळे भांडे उचला मग खेळा. ठीक आहे, उचला 2 जण, परी भूमी. चला आता त्यांना करू द्या मस्ती, मी माझा स्वयंपाक कंटिन्यू करते. तिथं तिथं लावा पटापट भांडे. थोडीशी मुगाची डाळ राहिली. कोण पडला? लागून जाणार, व्यवस्थित खाली बसून खेळा. भात होऊन गेला, आता डाळ या साईडला ठेवते, लगेच चपात्या पण बनवून घेते. सर्व स्वयंपाक माझा होऊन जाणार. हे कशाचं आहे? याला ठेवून देते पहिले कपाटात. दादा पडून जाणार. परी सुपडी मध्ये भरून घ्या बाई. त्यांना आहे ना आता माझ्या सोरांच्या बर्थडेचे खूप एक्साइटेड आहे. हो, हे बघा हे कवर शिवलेत, आजच शिवून आणले. छान आहेत, कॉटनचे कवर आहेत. अजून कुठे आहे उशी? अरे अशी मस्ती नाही करायची, खुर्च्याने फेकायच्या. सोरांच्या बर्थडेची म्हणजे खूप आतुरतेने वाट पाहत आहेत हे मुलं. 19 मेला माझ्या सोरांचा बर्थडे ना. पाणी देऊ? चल पहिले. थंड पाणी नाही ठेवलं बेटा आज. चल बाबा, फ्रीजचं पाणी मागतो हा मुलगा, माठाचं पाणी प्यायचं नाव घेत नाही. बस आण, मम्मा देते आण. आणि पाणी कसं मागतो तू रोज? बघा असं पाणी मागतो हा मुलगा, रोज असं पाणी मागतोय. म्हणजे ना रात्री पण झोपेतून उठला की मम्मा पाणी देते.
देणार आहे. रात्री पण झोपेतून उठला ना, मम्मा मला फ्रीजचं पाणी ग्लासमध्ये दे. मग मी उठून त्याला पाणी द्यायला जाते, तो येतो ग्लास असा ठेवून घेतो आणि पाणी मागतो ना. दादा कसं पाणी मागतो तू? अजून एक वेळेस कसं मागतो हे बघा. कुठून शिकतो काय माहिती हा मुलगा असं नाटकं करायचं. बस थोडस, मग किती देऊ? हो हो, केक कापू आपण तुझ्या बर्थडेला. ओके, 19 तारखेला बर्थडे आहे. ते मुलं आता जात होते आणि वाट पाहतात केव्हा बर्थडे येणार असं. बस ए माझ्या दादाला पण खेळवा बेटा. खेळ, त्याला पण खेळवा बेटा. तिथं मी झाकण पण ठेवलं नाही बघा डाळवर. एक 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 भांडे जमा होतात जातात. खूप भांडे निघतात आमचे मुलांचे ना. ग्लास पाणी पिलं की लगेच टाकतात घासायला, काही खाल्लं की लगेच घासायला टाकतात, असं करतात हे मुलं. माझ्या मोबाईलची बघा काय हालत केली माझ्या आयुषनी. पूर्ण असा फेकून फेकून थोडा पण कोणी हात लावला की लगेच मोबाईल आपटतो. आता त्याला म्हणजे ग्लास नवीन टाकणं पडणार. ठेवून देते आता. तो पाडणार बेटा तुला. हे बघा डाळ आणि शेवगाच्या शेंगा किती छान बनवून तयार झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. डाळ पण छान शिजून गेली आणि शेवगाच्या शेंगा पण छान शिजून गेलेल्या आहेत. आता ही डाळ इकडे उतरवून ठेवून देते मी, कारण होऊन गेलेले आहे. आणि लगेच चपात्या पण बनवून घेते. छान झाली आहे डाळ. आणि हे बघा दुपारचं पीठ ठेवलेलं होतं मी तेल लावून. 2-3 चपात्या याच्या बनवून घेते. बेटा मला पोलपाट देऊन देता का? आता चपात्या झाल्या की बनवते कांद्याच्या भज्या. पहिले पण मी ना कांदे भजीची रेसिपी दाखवलेली आहे. आता काही म्हणजे डिटेलमध्ये दाखवणार नाही, कसं मग उशीर पण होऊन जातो आणि म्हणजे तेच कसं सारखं सारखं दाखवायचं असं, ह्यासाठी काही डिटेलमध्ये दाखवणार नाही. तर आता मी पटकन चपात्या बनवते. बाय मला पोलपाट द्या ना बेटा. आणि तेल काढायला ना एक प्लेट पण देऊन द्या चपात्यांना लावायला. छोटी प्लेट देऊन द्या, नाही तर ती बशी ना ती देऊन द्या. तरी पण कडक होऊन गेलं बघा पीठ. दुपारचं ठेवलं होतं. हो बाद झालं. मी ना मुद्दाम म्हणजे जास्त म्हणून ठेवलं होतं. कसं मग म्हटलं संध्याकाळी मुलांना चहा चपाती बनवून देणार, पण त्यांनी काही आज चहा चपाती खाल्ली नाही. यासाठी पीठ तसंच ठेवलं होतं. तीन चपात्या होते बसून जाणार आयुषच्या पप्पा पुरता. कसं मग आमच्यासाठी भात पण बनवलेला आहे. मुलांची मस्ती आता थोडीशी कमी झाली आणि बाहेर गेले खेळायला, नाहीतर केव्हांची खूप जास्त मस्ती करत होते. आणि त्यांच्यामध्ये बापरे, उचलून ठेवून द्या आता बेटा वरती. आणि ती कांद्यांची कोथिंबीरची प्लेट मला देऊन द्या. आयुषचं काम असणार ते. त्यांच्यामध्ये माझ्या आयुष पण खूप मस्ती करत होता. ती पिशवी बांधून वरती ठेवून द्या आता दीदी. झालेला आहे सर्व स्वयंपाक. आता मी जेवण वाढते. काय झालं? भज्या जसं झालं तसं या माझ्या आयुषचं चालू आहे. मला भजे दे मम्मा, भजे दे मम्मा. काय तुला प्लेट आण मग देते चल. हा हे बघा याच्या सामने माईक लावला ना तर अशी प्रॉब्लेम असते, नुसता मागत असतो. केव्हांचं लक्ष नाही होतं त्याचं. काय बेटा काय? हा देते तुला. तिथं बस मी आणते. हा एक वेळेस मला बोलू दे. हा जाय ना बेटा, असं नाही करायचं. तिथं बस मी देते तुला. जा. चटका देऊ का याला आता? चटका ठेवू का इथं? हा देते मी तुला. चल जेवायला बस. हे देऊ नये धर, हे देऊ नये धर, धर हे देऊ नये. भज्या पण होऊन गेलेल्या आहेत. गरमागरम मस्त कांद्याच्या भज्या काढल्या. आणि बघा आयुषचे पप्पा खात आहेत.
पसारा थोडासा इग्नोर करा. तुम्हाला तर माहिती भजी वगैरे काही करायचं असलं की खूप पसारा होतो. आणि आपली डाळ आणि शेवगाच्या शेंगाची भाजी पण छान झाली, भात आणि चपात्या. चला आता पटकन मुलांना आणि माझ्या सासूबाईंना त्यांना वाढून देऊन देतो. आयुषचे पप्पा आणि मी नंतर जेवणार. खूप छान शिजून गेलेले आहेत शेंगा आणि डाळ. का बर नाही, पौष्टिक असते शेंग खूप. गॉड पडली, खूप पौष्टिक असते ही. देऊन येते हे मी पटापट. दादा सरक, चला रे मुलांना जेवायला चला. चल बेटा दादा, चला परी, चला जेवायला चला. चला लवकर, मुलांना पण वाढून देते पटापट. हा मुलांना देते. पसारा बघा किती झालाय मला जेवायच्या अगोदर. छान आहेत का? खावा गरम गरम. परी बिट्टू, चला पहिले जेवायच्या अगोदर मला हा पसारा आवरावा लागणार, नाही तर जेवण पण जाणार नाही इतक्या पसारात. हे ताट घेऊन घ्या तुमचे, त्याला पण बोलवा. बेटा पहिले जेवून घे चल. दादा छान आहेत का? परी घ्या ना, घ्या. हे तुम्ही घ्या आणि त्याला त्याचे ताट घ्यायला पाठवा इकडे. डाळ आहे मुगाची, त्याला जास्त डाळ नाही आवडत, त्याला थोडीशी डाळ देते. घे पटापट ताटे घेऊन जावा चला. ये ना बेटा, टाइम होतो ना. घे पटकन घे. आयुषला ना आरवीला मी खाऊ घालते, त्यांना नाही खाता येणार बरोबर. जा पटापट भाग भाग. आरवी मी देते बेटा, बस तू तिथं बस. तिखट आहे थोडीशी भाजी म्हणून आहे ना, थोडीशी भाजी टाकणार. त्या मुलांना एक प्लेटमध्ये भजे देऊन द्या दोघांना. मामुली डाळ टाकते कारण मुलं आहेत ना, आयुष जास्त तिखट नाही खात, लगेच पाणी पाणी करतील ते. झालंय सर्वांचं जेवण. आता आयुषच्या पप्पांना माझ्यासाठी ताट तयार केलं आहे. पाहू शकता तुम्ही, आयुषचे पप्पा खात आहेत. भज्या छान झाल्या ना. मी नाही ना हे सर्व जेवण करत होते ना, तोपर्यंत किचन साफ करून घेतला, कारण किचन ओटा खरंच खूप छान म्हणते बघा, खूप घाण झालेला होता. यासाठी मी ना पहिले ते क्लीन करून घेतलं, त्यानंतरच जेवण करणार. म्हटलं कसं मग सर्व घाण असतं तिथं तर जेवण पण बरोबर जात नाही ना. यासाठी पहिले ते क्लीन करून घेतलं, त्यानंतर आमच्या दोघांसाठी ताट तयार केलं. मुलांनी पण छान खाल्लं. मिरच्या बारीक मिरच्या आहेत ना, थोडीशी तिखटच चांगली लागते ती डाळ, नाहीतर मग जास्त फिकट पण नको. आणि कांद्याच्या भज्या पण छान झालेल्या आहेत. चला आता आहे ना, मला पण खूप भूक लागलेली आहे, म्हणून मी पण पटकन जेवण करते. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.